तर हाय गाईज, आपण पोहोचलो आता सध्या डेस्टिनेशनला. आज यायला डायरेक्ट हे ना दिवस वाघ म्हणून जागा. चप्पल कुठं काढायची? तर आमचा साई म्हणतोय आपण ड्रोन घेतला पाहिजे. त्याला म्हणलं आपली जर युट्यूब कम्युनिटी वाढली आणि पेमेंट येणं चालू झालं तर मग आपण लगेच ड्रोन घेऊन टाकू. आपली कुठली जात नाही ती कम्युनिटीने वाढत, आपली आहे ती फॅमिली. हा फॅमिली असं आमचं साई म्हणतोय. आणि हा आपल्या युट्यूब चॅनलचा छोटा मालक आहे, त्याच्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे. बरोबर आहे का नाही दीदी? दीदी फुगलेली. न जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जागा. समजलं? संपलं. आज यायला डायरेक्ट हे ना बोलकी काय नुसतंच केस नाही उडवायची. तर आता आम्ही पोहोचलोय डेस्टिनेशन वरती. बोल. हाय गाईज, आम्ही आत्ता पोहोचलो डेस्टिनेशनला. जस्ट डेस्टिनेशन जे होतं ते डेस्टिनेशनला घाटेश्वर. आताच डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. तुम्हाला दाखवतो डेस्टिनेशन. इथे एक फोन दे ना भाऊ. शेततळ आहे. फोन आलाय. कॉपीराइट टाकू नका. इथं शेततळ आहे. तिकडे यांची शेत आहे का तरी राईस आहे बहुतेक. येस, वेट आय शो यू. इसको किधर गुलाबी फूल दिखे क्या पता गाइस. ओह, मावळ तालुका मावळ. तर हाय गाईज, आपण पोहोचलो आता सध्या डेस्टिनेशनला. डेस्टिनेशन म्हणजे जे घाटेश्वर होतं ते तुम्हाला सांगितलं ते. तर इथं ही भाताची शेती आहे. पुढं आपले चॅनलचे मालक ओमकार थोरात चाललेत. ओ वेट. तर पुढं आपल्या चॅनलचे मालक ओमकार थोरात आणि त्यांचे बंधू अभिषेक थोरात आणि सगळ्यात मोठे बंधू साई थोरात. साई ब्लॉक करतोय ब्लॉक. हा कोण रे? हा, त्याला म्हणलं सौरभला फोन करायचा. काय लागलं तर पेपरला. पेपरला काही लिक करतो का ना पेपर. तर फायनल डेस्टिनेशन तुम्हाला थोड्याच वेळात रिव्हील होतंय. गावात खांदर कुत्रे आम्हाला इकडे भेटलेले. गेलंच आहे. मित्रांनो, आपण घाटेश्वरच्या मंदिरात आलोय आणि इथं आपल्याला एक बाबा भेटलेत. इतके खडूस आहे ना, इतके खडूस. सकाळ सकाळी डोक्याचं भज करून टाकले. आमच्या मंदिरात आलो पण जीव व्हाई यायला पाहिजे होता तो सगळा गेला त्यांच्यामुळं. काय करता, घेतलं दर्शन हेच गेलंय बघ आणि निघालोय आता. काय गेलं. आणि इकडे खाली जायचं होतं आम्हाला पण पाणी जास्त असल्यामुळे इकडे बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काही नियम मोडत नाही आणि तुम्ही पण नका मोडू. चाललोय आता मी रिटर्न. ठीक आहे. हे बघा गावरान. म्हणजे गावरान कोंबडी रे. गावरान कोंबडी दाखवण्यामागचं कारण
आपण गावरान माणसं दे रे खायला. हे बघा, जिथं जाईन तिथं आपल्याला गावरान कोंबड्या दिसतात, कारण आपण कामच त्याच्यात करतो. समजलं? मित्रांनो, आता आपण धबधब्याला पोहोचलेलो आहे. तुम्हाला धबधबा तिकडे दिसत असेल. थोड्या वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचू. आणि हे बघा, तर मित्रांनो, आपण धबधब्याच्या खाली आलेलो आहे. धबधब्याच्या खाली धबा धबा भिजणार आहे. आणि हा प्राणी तुम्हाला सगळीकडे पाहायला भेटेल. कुठेही जा, क्रॉक्स घालणारा प्राणी. क्रॉक्सेरिया हा आजार ह्या प्राण्याला झालाय. आणि 1 मिनिट तुम्हाला सीन दाखवतो मी. सीन दाखवते, थांब. हे पहा, खतरनाक व्ह्यू आहे की नाही. महिने मटण 12 महिने मटण. श्रावणाच्या पहिल्या दिवशी व्हिडिओ काढते बघा आता. तुमचा दुखी आत्मा जरा सुखी होऊन पाण्यात गेलाय भिजायला. थोडा सुखी झालेला दिसतोय धबधबा बघून. हा गडी आताच गार झालाय, तरी पण पहिला गडी गार झाला होता. पुढं जाऊन व्हिडिओ काढतोय. स्पीड बघ किती. आम्ही धबधब्यावरून रिटर्न निघलोय. आम्हाला खेकडा भेटलाय. आमचा धबधबा फिरून आता आम्ही निघालोय घरच्या प्रवासाला. रानटी माणूस खेकडा पकडतोय, त्याला नको म्हणतोय, तरी तो काय ऐकत नाही. लास्ट अँड बेस्ट उकडीचे मोदक मागवले आम्ही. मिसळ खाऊन झाली आता. उकडीच्या मोदकावरती ताव मारतोय. आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग एंड करू आपण. भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.